मित्रांनो स्वागत आहे. तर आज आपण चॅप्टर जो बघणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. पहिलाच चॅप्टर आहे, त्यातले आपण काही पॉइंट्स पाहून घेणार आहोत. त्यातले टॉपिक्स टू बी लर्न्स तुम्हाला दिसतच असेल, ते म्हणजे ग्रॅव्हिटेशन, केपलरचे लॉ, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल, इस्केप वेलोसिटी, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सर्वात पहिला टॉपिक येतो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मध्ये काय ते आपण जाणून घेऊयात. ही जी फिगर तुम्हाला दिसते 1.1 मध्ये, कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. अर्थ आणि मून या दोघांमधलं काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवले त्यांनी. तर एक गोष्ट म्हणजे इथं जो बाबा बसलेला दिसत असेल तो म्हणजे कोण आहे? न्यूटन बाबा आहे. आणि तो ऍपलच्या झाडाखाली बसला. ही स्टोरी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कुठे अट्रॅक्ट होतं, तर अर्थ कशी अट्रॅक्ट होतं म्हणजे जमिनीकडे अट्रॅक्ट होतं. तर त्यातलीच पहिली जी डिफाईन एक मार्काकरिता येऊ शकते फोर्स अँड मोशनची. एक मार्काला डिफाईन विचारली जाऊ शकते बोर्डाच्या पेपरला देखील, युनिट टेस्टला पण देखील. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड सेंट्रिपिटल फोर्स. व्हेरी सिंपल. सेंट्रिपिटल फोर्स जर का पाहायला गेलं तर सेंट्रिपिटल फोर्सची जी डिफाईन आहे मी तुम्हाला टिक मार्क करून देतो. तिथून तेवढी 1 मार्क साठी विचारली जाते सेंट्रिपिटल फोर्स. 1 मार्क फॉर सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय तर ते जाणून घेऊया. फोर्स ऍक्ट ऑन इथं दिलेले A force act on object moving along a circle is directed toward the center of the circle. It is called centripetal force. Centripetal force म्हणजेच काय? आपण एखाद्या मध्यभागी उभं राहून तिथून सेंटर पासून जो फोर्स ऍक्ट करतो आणि मुव्हिंग करतो एक सर्क्युलर पाथ मध्ये, एक सेम मोशन मध्ये कन्सिस्टन्सीली, त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. सेंट्रिपिटल फोर्सला अजून सेंटर सिकिंग देखील म्हटलं जातं, कारण की सेंटर पासून जो ऍक्ट होणारा फोर्स आहे त्याला सेंटिमीटर फोर्स म्हणताय. हा जो गोल दिसतोय ना तो, आणि त्याच्यावरच काय हा जो एरो आहे ना कधी इकडे जाऊ शकतो, कधी इकडे जाऊ शकतो, कोणत्याही डायरेक्शनला जाऊ शकतो तो. तसं नाही काही. त्याला सेंटर पासून जो काही फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे पहा इकडून असा जो फोर्स ऍक्ट होतोय ना तो, आणि तो असं गोल गोल फिरतोय मुव्हिंग अलॉंग सेम कन्सिस्टन्सी मध्ये, म्हणून त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. 1 मार्क साठी डिफाईन विचारली जाऊ शकते बोर्डाला. मोस्ट IMP फुल आहे. त्यानंतर नेक्स्ट केपलरचे लॉ. केपलर बाबाचे लॉ. केपलरचे जे लॉ आहे हे इक्वेशन जास्त करून विचारलं नाही जात, तरी पण करून ठेवायचं. डायग्राम विचारली जाते, ही डायग्राम विचारली जाते. एवढी पण काही महत्वाची नाही, पण प्रूव्ह दॅट महत्वाचं याच्यातलं. हे प्रूव्ह दॅट करावं. त्यानंतर केपलरचे लॉ आहे. केपलरचा जो पहिला लॉ आहे, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन एट वन ऑफ द फोकाय. हे जे 3 लॉ आहे केपलरचे ते तुम्हाला 3 मार्कासाठी बोर्डाच्या पेपरला विचारले जातात. 3 मार्क्स. 3 मार्क्स फॉर IMP. करूनच जा. 101% हे लॉ येतातच. त्यातलं 3rd लॉ मध्ये आपल्याला हे पण लिहायचं राहतं की हा कॉन्स्टंट राहतो. T²/R³. कॉन्स्टंट इज इक्वल टू K. 3 मार्क्स साठी IMP आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो काय आहे, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन युनिव्हर्सल लॉ म्हणजे काय ते पाहून घेऊ. सर्वप्रथम म्हणजे अ फोर्स डायरेक्टली ऍक्ट. अ फोर्स डायरेक्टली proportional to the product of masses of the two object. Product of masses of the two object and in inversely proportion to the square of distance between them. हा जो लॉ आहे मागच्या वर्षी 1 मार्कला आलं होतं बोर्डाच्या पेपरला 2023 ला. 2023 ला विचारला गेलता.
त्यानंतर त्यातलं हे पण खूप महत्वाचं प्रोडक्ट ऑफ द मास ही स्टेटमेंट 1 मार्कसाठी इच आहे. जसं 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. फिगर सुद्धा खूप IMP ही कसं अट्रॅक्ट होतं दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे ते सांगायचंय फक्त. व्हेरी सिम्पल आहे. आपलं हे 1 शॉट लेक्चर म्हणून आपण थोडं फास्ट मध्ये घेतोय. त्यानंतर स्पीडचा फॉर्म्युला आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्नेट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. स्पीडचा फॉर्म्युला माहितीच आहे डिस्टन्स अपॉन टाइम. त्यात हे काही महत्वाचं नाही ट्रॅव्हल वगैरे ते काही लिहायची गरज नाही. टेकन सुद्धा लिहायची गरज नाही. तर बाकी ते काही विचारलं जात नाही. सरळ तुम्ही हे पेज स्किप केलं तरी काही हरकत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आत्ताच आपण युनिव्हर्सल लॉ पाहिला त्याच्यावरच हे एक्झाम्पल आहे. करून जा. हा एक एक्झाम्पल महेंद्र आणि विराट हा एक्झाम्पल IMP आहे. हा करून जा. हा नाही केला तरी चालेल पण हा करून जा. त्यानंतर नेक्स्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय ते सेंटर पासून जे ऍक्ट होतं त्यालाच म्हणतं. आता ही समजा आपली अर्थ असेल आणि हा इथं आपला सेंटर आहे. तर सेंटर पासून जो आपण ऑब्जेक्टवर फोर्स लावतो त्यालाच काय म्हणतात अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि बाहेर ही जी आहे ती काय बाहेरची ऑर्बिट असेल तर आपण समजा इथून इथपर्यंत फोर्स आपण लावला. अर्थ हा सेंटर आहे अर्थचा तर इथून इथपर्यंत लावला त्यालाच काय म्हणतात अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच तो कायम काय राहतो 0 राहतो वेलोसिटी. जेव्हा आपण अर्थच्या सेंटरला येते तेव्हा वेलोसिटी काय राहते 0 राहते. एवढं ध्यानात ठेवायचं. जसं जसं वर जाऊ तसं तसं हे काय होईल मायनस होईल. खाली येताना काय होईल तर प्लस होईल. हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं. पॉझिटिव्ह वेलोसिटी निगेटिव्ह वेलोसिटी. त्यानंतर नेक्स्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय तर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. 9thला तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ जो शिकवला त्याच्यावरच डिपेंड आहे. तर हे पण थोडंफार विचारलं जाते कशाने डिनोट केला जातो काय कोणती वेक्टर वेलोसिटी स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी हे देखील विचारलं जातं. व्हॅल्यू ऑफ G मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. व्हॅल्यू ऑफ G 1 to 2 मार्क्स साठी IMP क्वेश्चन आहे. चेंज द सरफेस ऑफ द अर्थ चेंज विथ हाईट. खूप महत्वाचं आहे. ह्याच्यात काय लिहिण्यासारखं तर फक्त तुम्हाला काय लिहायचंय पोल आणि इक्वेटर. पोल आणि इक्वेटर बस. बाकी काही नाही. तुम्ही एवढं करून गेले ना तरी खूप आहे. तर त्यात इथे लिहिण्यासारखं आहे पाहिजे पोलचं काय इक्वेटरचं काय बॉक्स करून दिलेलं आहे मी. लोवेस्ट साईड कोणती आहे हायेस्ट कोणती आहे डिक्रीजिंग केव्हा होतं केव्हा नाही तेच महत्वाचं. बाकी काही एवढं विशेष नाही. आणि हे तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही. स्किप करा डायरेक्ट. बोर्डाला आतापर्यंत कधीही विचारलेलं नाहीये म्हणून हे तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर खाली चेंज विथ डेप्थ हे सुद्धा काही एवढे महत्वाचं नाही. मास अँड वेट खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मोस्ट IMP मास अँड वेट 3 मार्क्स साठी येतं. मास आणि वेट तर त्याच्यात आपल्याला काय काय लिहायचं ते पण सांगतो. मास्क मध्ये काय वेट याच्यात लिहिण्यासारखं काय तर ते पाहून घेऊ आपण. मास मध्ये काय मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. त्यानंतर मासचं SI युनिट. त्यानंतर खाली पाहायला गेलं आपण समजा स्केलर क्वांटिटी असेल सेम व्हॅल्यू आहे बरोबर. त्यानंतर व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. हे सर्व काय मासमध्ये लिहिण्यासारखे चार पॉईंट लिहायचे. त्यानंतर वेटचे पण आपण पाहायला गेलं तर तसेच 4 पॉईंट.
फोर्स अट्रॅक्ट होतो अर्थकडे. त्यानंतर फोर्स ऑफ ऑब्जेक्ट मास सरफेस अर्थ. इक्वेशन आहे, इक्वेशन पण तुम्ही राईट डाऊन करू शकता किंवा मग त्यानंतर नेक्स्ट पाहिलं समजा आपण तर एक मिनिटे. SI युनिट ऑफ न्यूटन. वेट वेक्टर क्वांटिटी आहे. डायरेक्शन सेंटर ऑफ द अर्थ कडे अट्रॅक्ट होतं. चेंज प्लेस टू प्लेस. वेट हे काय चेंज होतं, तर हे मास चेंज नाही होत पण वेट काय होतं चेंज होतं. हे असे पॉईंट आहे. 3 मार्क्ससाठी बोर्डाला IMP क्वेश्चन ध्यानात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट खाली गेलो आपण पाहिलं सॉल्व एक्झाम्पल एक एक करू नका. त्यानंतर 1 मार्काचा टॉपिक आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय फ्री फॉल मध्ये 3 मार्क्ससाठी पण येऊ शकतो. फ्री फॉल शॉर्ट नोट्स राईट डाऊन करायला फ्री फॉल्स येऊ शकतो. परत 1 मार्क्ससाठी डिफाईन आहे. 1 मार्क करिता डिफाईन आहे. ऑब्जेक्ट इन्फ्लुएन्स द फ्री फॉलिंग फ्रीली. Whenever object moves under the influence of force, gravity along said to be falling freely. तर ही 1 मार्कसाठी डिफाईन आहे. 1 मार्क. त्यानंतर खाली काही इक्वेशन्स आहे ते दाखवते बा. हे पण इक्वेशन खूप उपयोगी आहे. एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन्स आहे ना त्याच्यासाठी हे खूप हेल्पफुल आहे. 3 इक्वेशन खाली. त्यानंतर पाहायला गेलं तर एक्सरसाइज राहील आपली, पण त्यापूर्वी आपण इस्केप वेलोसिटी काय, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी हे महत्त्वाचं नाही आहे. हे काही महत्त्वाचं नाही, पण इस्केप वेलोसिटी हे मोस्ट IMP आहे. त्यानंतर इस्केप वेलोसिटी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे काही महत्त्वाचं नाही. इस्केप वेलोसिटी 2 मार्क्सला IMP क्वेश्चन आहे हा. 2 मार्क IMP. इस्केप वेलोसिटी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर समजा आपली ही अर्थ असेल, अर्थ दाखवते मी तुम्हाला. ही समजा आपली अर्थ आहे बरोबर, आणि हे अर्थचं काय आहे, अर्थ ऑर्बिट आहे. समजा आपण अर्थच्या सेंटर पासून जर का आपण एखादा बॉल फेकला आणि कन्सिस्टन्सी आपण त्याला वेलोसिटी देत राहिलो, पहिले तो इथे येईल नंतर इथे येईल, इथं आला तर त्याची वेलोसिटी संपले परत जाऊ शकतो, इथं आल्यावर पण तो जाऊ शकतो. पण एकदा अर्थ ऑर्बिट बाहेर तो गेला तर तो पुन्हा अर्थकडे येत नाही, त्यालाच इस्केप वेलोसिटी म्हणतात. 2 मार्क्ससाठी हा IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर खाली पाहिलं गेलं तर आपली एक्सरसाइज मधले जेवढे काही IMP प्रश्न आहे बोर्डाला येतील ते सांगतो मी. पहिला प्रश्न हा 2 मार्क्ससाठी IMP आहे. हा प्रश्न 2 मार्क IMP आहे. हा पण IMP ना हा पण आहे. हा नका करू, बट हे 2 आहे. याच्यातले हे करा केपलरचे लॉ. मोस्ट IMP प्रश्न केपलरचे लॉ येऊ शकता. खालचं काही करू नका. हे सर्व 3 मार्क्सला इकडले, हा 2 मार्क्सला आहे, एवढे ध्यानात ठेवा. याच्यातले तुम्हाला कोणते करायचे कोणते नाही ते पण सांगतो. हे नका करू, हे सुद्धा नका करू. व्हॅल्यू ऑफ 0 अर्थ सरफेस हे सिंपल एकदम. सेंटरला व्हॅल्यू का 0 राहते सांगितलं, इस्केप वेलोसिटी फ्री फॉल बरोबर. त्यानंतर नेक्स्ट खाली आहे हा जो लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हे प्रूव्ह करायचं आहे. 3 मार्क्सला येऊ शकतं प्रूव्ह करायला. त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी पहिलं मोस्ट IMP आहे. त्यानंतर तिसरा IMP आहे आणि शेवटचं एक IMP आहे. एवढे 3 क्वेश्चन करून जर तरी पण होऊन जाईल. फर्स्ट चॅप्टर मध्ये एवढंच आहे. तर त्यानंतर क्वेश्चन बँक आहे आपल्याकडे,
ती पण आपण सॉल्व करून घेऊयात. सायन्स टेक्नॉलॉजी 1ची 1 मार्क्ससाठी इच क्वेश्चन आहे. सर्वात पहिले म्हणजे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर तुम्हाला हे सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे. पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, हे सर्व तुम्हाला सॉल्व करायचे. तिथे फिल इन द ब्लँक्स लिहायचे, कोणतं राहील कोणतं नाही ते सर्व तुम्हाला लिहायचे. त्याचे ॲन्सर्स इथं फिलअप करायचे तुम्हाला, प्रत्येकाचे ॲन्सर्स. त्यानंतर खालचे पण दाखवतो मी. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ बॉडीज डॅश डॅश ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय, इनव्हर्सली प्रपोर्शनल ऑफ द स्क्वेअर का डायरेक्टली. हे 4 ऑप्शन्स आहे, त्याच्यातून ॲन्सर्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचा ॲन्सर इथं लिहायचं आहे तुम्हाला काय राहील. त्यानंतर खाली फोर्स इज वर्किंग द फोर्स इन नेचर, त्याचा ॲन्सर इथे लिहायचं आहे. नंतर खाली ॲक्सेलरेशन म्हणजेच फाइंड करायचं ॲक्सेलरेशन, त्याची जी काही व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटेशन ऑफ द व्हॅल्यू ती तुम्हाला लिहायची आहे. ते कुठे हायर असेल ते दाखवायचं आहे. इथे स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यापैकी कोणतं बरोबर असेल ते सांगायचं आहे. त्यानंतर 8वा MCQ असेल, द ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू ऑफ द ॲक्सेलरेशन इक्विलेटर. इक्विलेटरवर कोणती व्हॅल्यू आहे ती बरोबर आहे. ऑप्शन A, B, C आणि D या 4पैकी कोणती बरोबर आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला कोणती वाटतं बरोबर असेल ते लिहा. त्यानंतर नेक्स्ट 9वा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 9 फ्री फॉल. एकदम सिम्पल. फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे ते लिहायचं आहे. एअरमध्ये पॉसिबल आहे का, व्हॅक्यूममध्ये का, सरफेस ऑफ द अर्थ का, यापैकी कुठेच नाही. कोणतं बरोबर आहे. एअरमध्ये पॉसिबल राहील का फ्री फॉल, तर नाही. व्हॅक्यूममध्ये राहू शकतो, अर्थ सरफेसला नाही, आणि इथे नाहीच. म्हणजे ऑप्शन काय राहील याचं, B इज करेक्ट ऑप्शन राहील. बरोबर, व्हॅक्यूम. आणि त्यानंतर अर्थ आहे, इकडे समजा अर्थ आणि इकडे चंद्र आहे, तर त्या दोघांमधलं जे काही ग्रॅव्हिटेशनलचं वेट आहे ते काय आहे, 1/6 असं ॲन्सर राहील. बरोबर. जर का एखाद्याचं वेट आपल्या इथे 60 असेल, म्हणजे अर्थमध्ये 60 असेल, ते 60 आहे, तर मूनवर केवढं राहील ते लिहायचं आहे. म्हणजेच काय राहील, 1/6 × 60, त्याचा ॲन्सर काय राहील, 10 न्यूटन हे राहील. हे असं पाहून घ्या तुम्ही. फर्स्ट चॅप्टरचे MCQज आपण दिले. फर्स्ट चॅप्टर MCQ. ओके. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहून घेऊ पुढले काही क्वेश्चन. त्यानंतर 2 मार्क्ससाठी जे काही क्वेश्चन आहे ते दाखवतो. राईट सायंटिफिक रिझन्स असतील ते जास्त करून विचारले जातात. 2 मार्क्ससाठी इच. खूप शोधून काढले खास सर्व स्टुडंटसाठी. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॅल्यू ऑफ द ॲक्सेलरेशन ग्रेटर एट द पोल दॅन इक्वेटर, त्याचं सायंटिफिक रिझन्स लिहायचं आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन डिक्रीजेस गोज द अर्थवर का डिक्रीज होतं ते अर्थ सरफेसवर ते लिहा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन डिक्रीजेस टू डीप इनसाइड द अर्थच्या इनसाइड साईडला ते डिक्रीज का होतं ते लिहायचं आहे. त्यानंतर वेन अ ड्रॉप फॉर्दर सेम हाईट ऑफ द स्टोन अँड फिदर. स्टोन आणि फिदर, समजा मोराचा पंख असेल किंवा हा स्टोन आहे आणि हा इकडं फिदर आहे समजा, दोघं सेम व्हॅक्यूममध्ये फेकलं तर काय होईल तेच लिहायचं आहे. असे क्वेश्चन्स आम्ही तुमच्यासाठी फाइंड आउट केले क्वेश्चन नंबर 7 पर्यंत.
इथपर्यंत चॅप्टर 1चे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, म्हणून एवढे क्वेश्चन्स आम्ही फाइंड आउट केले खास तुमच्यासाठी. त्यानंतर पुढे